आज जर तुम्हाला कोणाला पैसे पाठवायचे असतील तर तुम्ही गुगल पे, फोन पे वापरून एकमेकांना काही सेकंदात पैसे पाठवू शकता। पण काही वर्षापूर्वी जर तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे असतील तर तुम्हाला एक तर कॅशचाच वापर करावा लागायचा, आणि जर बँके थ्रू पैसे पाठवायचे असतील तर त्या व्यक्तीचा अकाउंट नंबर टाका, आयएफसी कोड टाका, अशा वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या आणि हे करूनही पैसे जाण्यासाठी खूप वेळ लागायचा। पण आज जर बघितलं तर काही सेकंदात एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे जातात, आणि ते पण तुम्हाला कोणाचा अकाउंट नंबर लक्षात ठेवायची गरज नाही किंवा त्यासोबतच तुम्हाला कुठेही कॅश किंवा कार्ड घेऊन फिरायची गरज नाही। फक्त तुम्ही QR कोड स्कॅन करता, अमाऊंट टाकता आणि पे वर क्लिक करता आणि काही सेकंदात पैसे ह्या अकाउंट मधून त्या अकाउंट मध्ये जातात। आणि या सगळ्या गोष्टी काही सेकंदात घडत असतात, पण या काही सेकंदात त्या बॅकग्राऊंड मध्ये खूप साऱ्या गोष्टी रन होत असतात, ज्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहे। आणि त्या सगळ्या गोष्टीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे की UPI नेमकं काय आहे, गुगल पे, फोन पे कसं वर्क करतं, आणि जेव्हा पैसे ट्रान्सफर होतात त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय काय गोष्टी घडत असतात, त्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। आता जेव्हा आपण कोणाला पैसे ट्रान्सफर करतो तेव्हा 5 गोष्टी इन्व्हॉल्व असतात। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे पैसे पाठवणार आहात, दुसरी गोष्ट म्हणजे ऍप्स लाईक गुगल पे, फोन पे या गोष्टी, तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं बँकेचं अकाउंट जिथून पैसे कट होणार, आणि चौथं म्हणजे समोरच्या व्यक्तीचं बँक अकाउंट ज्या अकाउंट मध्ये पैसे जाणार, आणि पाचवी गोष्ट म्हणजे UPI सिस्टम। आता UPI म्हणजे काय की युनिफाईड पेमेंट इंटरफेस, म्हणजे काय की मोबाईल ऍपचा वापर करून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे पाठवणे। आता बघूयात की पैसे पाठवण्याची एक्झॅक्टली प्रोसेस काय असते। आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक दुकानात QR कोड बघितला असेल, आणि जे स्कॅन करूनच तुम्ही पैसे पाठवता। आता त्या QR कोड मध्ये पैसे कोणत्या अकाउंट मध्ये जायचे आहेत याची इन्फॉर्मेशन असतं, आणि जेव्हा QR स्कॅन केला जातो त्याच वेळी ते ऍपला सांगतं की पैसे एक्झॅक्टली कोठे पाठवायचे आहेत। त्यामुळे जर तुम्ही QR कोड स्कॅन केल्यानंतर लगेच तुम्हाला तिथे येतं UPI ID येतं समोरच्याचा, आणि त्या व्यक्तीचं बँकिंग नेम येत असते की कोणत्या अकाउंट मध्ये पैसे जायचे असतात। आता यानंतर तुम्ही तिथे अमाऊंट टाकता आणि पे बटनावर क्लिक करता, आणि जेव्हा तुम्ही पे बटनावर क्लिक करता तेव्हा ते UPI सिस्टम एक पेमेंट रिक्वेस्ट तयार करतं आणि तुम्हाला पिन विचारला जातो। आता हा पिन यासाठी विचारला जातो की हे अकाउंट तुमचंच आहे का, आणि तुम्हीच हे ट्रान्झॅक्शन करत आहात का, हे व्हेरीफाय करण्यासाठी ते पिन विचारलं जातं। आता जेव्हा तुम्ही तिथे पिन टाकता तेव्हा 2 ठिकाणी मेसेज पोहोचवला जातो। एक, तुमच्या बँक अकाउंटला जे तुम्ही पैसे पाठवणार आहात यासाठी, कारण तुमच्या अकाउंट मध्ये तेवढे पैसे आहेत का पाठवण्यासाठी, आणि दुसरा मेसेज जातो समोरच्या व्यक्तीच्या बँकेला की तो या वेळेस पैसे घेऊ शकणार आहे का नाही। आणि जेव्हा सगळं ओके असेल तेव्हा तुमच्या अकाउंट मधले पैसे कट होतात आणि समोरच्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर होतात, आणि त्याच वेळी हे UPI सिस्टम परत एकदा दोघांना मेसेज पाठवतं। एक मेसेज तुम्हाला येतो पेमेंट सक्सेसफुलचा, आणि दुसरा मेसेज जातो समोरच्या व्यक्तीला त्याच्या अकाउंट मध्ये पैसे आले म्हणून। आणि या सगळ्या गोष्टी होत असतात काही सेकंदात। आणि ही UPI सिस्टम आल्यापासून खूप साऱ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत, म्हणजे तुम्ही काही सेकंदात पैसे ट्रान्सफर करू शकता, तुम्हाला कॅश किंवा कार्ड घेऊन फिरायची गरज नाही, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठमोठ्या मॉल पासून ते तुमच्या जवळच्या चहाच्या टपरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपण ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकतो, आणि यामुळेच हे UPI सिस्टम आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे। तर बस मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। आशा करतो की तुम्हाला UPI म्हणजे काय आणि हे सिस्टम कसं वर्क करतं हे समजलंच असेल, आणि आपल्या चॅनलवर अशा अनेक गोष्टी आपण डिटेलमध्ये समजून सांगणार आहे। त्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।